जय जय रघुवीर समर्थ. दासबोध वाचन. नमनाचे श्लोक. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात नचले जेथे श्रीराम. यो जातो मरुदंश जक्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधम्. यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितो विजयते श्रीरामदासो गुरु. मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपति श्रीरामचन्द्रपूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. मनाचे श्लोक. श्लोक क्रमांक 170. देहे बुद्धिहे ज्ञानबोधे त्यजावी विवेके तये वस्तूची भेटी घ्यावी. तदाकार हे वृत्ती नाही स्वभावे मनोनी सदा तेची शोधित जावे. श्रीराम. असे सारसाचार ते चोरलेसे इही लोचनी पाहता दृश्य भासे. निराभास निर्गुण ते आकळेना अहंता गुणे कल्पिता ही कळेना. श्रीराम. स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या स्फुरे ब्रह्मरे जान माया सुविद्या. मुळी कल्पना दो रूपे तेची झाली विवेके तरी सस्वरूपी मिळाली. श्रीराम. स्वरूपी उदेला अहंकार राहो तेने सर्व आच्छादिले व्योम पाहो. दिशा पाहता ते निशा वाढत आहे विवेके विचारे विवंचूनि पाहे. श्रीराम. जया चक्षुने लक्षिता लक्षवेना भवा भक्षिता रक्षिता रक्षवेना. क्षयातीत तो अक्षयी मोक्ष देतो दया दक्षतो साक्षीने पक्ष घेतो. श्रीराम. विधी निर्मिता लिहितो सर्व भाळी परिलिहिता कोण त्याचे कपाळी. हरू जाळीतो लोकसंहार काळी परी शेवटी शंकरा कोण जाळी. श्रीराम. जनी द्वादशादित्य हे रुद्र 11 असंख्यात संख्या करी कोण शक्रा. जगी देव धुंडाळिता आढळेना जनी मुख्य तो कोण कैसा कळेना. श्रीराम. तुटेना फुटेना कदा देवराणा चळेना ढळेना कदा दैन्यवाणा. कळेना कदा लोचनासी वसेना दिसेना जगी मी पणासी. श्रीराम. जया मानला देव तो पूजिता आहे परी देव शोधूनि कोणी न पाहे. जगी पाहता देव कोट्यानुकोटी जया मानली भक्ती जेतेची मोठी. श्रीराम. तिन्ही लोक जेथून निर्माण झाले तया देवरायासी कोणी न बोले. जगी थोरला देव तो चोरलासे गुरुविन तो सर्वथाही न दिसे. श्रीराम. गुरु पाहता लक्ष कोटी बहुसाल मंत्रावळी शक्ती मोठी.
मनी कामना चेटके धात माता, जनी व्यर्थ रे तो नव्हे मुक्तिदाता. श्रीराम. नवे चेटकी चाळकू द्रव्य भोंदू, नवे निंदकू मत्सरू भक्तिमंदू, नवे उन्मतू वेसनी संग बाधू, जगी ज्ञानिया तोची साधू अगाधू. श्रीराम. नवे वाऊगी चाहुटी कामपोटी, क्रियेवी नवा चाळता तेची मोठी, मुखी बोलिल्या सारिखे चालता हे, मना सद्गुरु तोची शोधूनी पाहे. श्रीराम. जनी भक्त ज्ञानी विवेकी विरागी. जय जय रघुवीर समर्थ. दशक 13वा. समास 3. उभारणी निरूपण. श्रीराम समर्थ. श्रीराम. श्रीराम समर्थ. ब्रह्मगण आणि पोकळ आकाशाहून विशाळ, निर्मळ आणि निश्चळ निर्विकारी श्रीराम. ऐसेची असता कित्येक काळ, तेथे आरंभला भूगोळ, तया भूगोळाचे मूळ सावधायिका श्रीराम. परब्रह्म असता निश्चळ, तेथे संकल्प उठिला चंचळ, तयास बोली जे केवळ आदि नारायण श्रीराम. मूळ माया जगदेश्वर, त्यासीच म्हणे षड्गुणेश्वर, अष्टधा प्रकृतीचा विचार तेथे पाहा श्रीराम. ऐलीकडे गुणक्षोविणी, तेथे जन्म घेतला त्रिगुणी, मूळ ओंकाराची मांडणी तेथून जाणावी श्रीराम. अकार उकार मकार तिन्ही मिळून ओंकार, पुढे पंचभूतांचा विस्तारला श्रीराम. आकाशमणी जेते अंतरात्म्यासी, तयापासून जन्म वायोसी, वायोपासून तेजासी जन्म झाला श्रीराम. वायोचा कातरा घसवटे, तेने उष्णे वन्नी पेटे, सूर्यबिंब ते प्रगटे तये ठाई श्रीराम. वारा वाजतो शीतळ, तेथे निर्माण झाले जळ, ते जळ आळोन भूगोळ निर्माण झाला श्रीराम. त्या भूगोळाचे पोटी अनंत बीजांची या कोटी, पृथ्वी पाण्या होता भेटी अंकुर निगती श्रीराम. पृथ्वीवल्ली नाना रंग, पत्रे पुष्पांचे तरंग, नाना स्वाद ते मग फळे झाली श्रीराम. पत्रे पुष्पे फळे मुळे, नाना वर्ण नाना रसाळे, नाना धान्य अन्ने केवळे तेथून झाली श्रीराम. अन्नापासून झाले रेत, रेतापासून प्राणी निपजत, ऐसी हे रोकडी प्रचित उत्पत्तीची श्रीराम. अंडज जारज श्वेतज उद्दीज, पृथ्वी पाणी सकळांचे बीज, ऐसे हे नवलचोज सृष्टी रचनेचे श्रीराम. चारी खाणी चारी वाणी 84 लक्ष जीवयोनी, निर्माण झाले लोक तिन्ही पिंड ब्रह्मांड श्रीराम. मुळी अष्टदा प्रकृती, अवघे पाण्यापासून जन्मती, पाणी नसता मरती सकळ प्राणी श्रीराम. नवे अनुमानाचे बोलणे, याचा बरा प्रत्यय घेणे, वेदशास्त्रे पुराणे प्रत्यय घ्यावी श्रीराम. जे आपल्या प्रत्ययायेना ते अनुमानिक घ्यावेना, प्रत्ययावीन सकळ जना व्यवसाय नाही श्रीराम. व्यवसाय प्रवृत्ती निवृत्ती दोहींकडे पाहिजे प्रचिती, प्रचिती बिन अनुमाने असती ते विवेकहीन श्रीराम. ऐसा सृष्टी रचनेचा विचार, संकळीत बोलिला प्रकार, आता विस्ताराचा संहार तोही ऐका श्रीराम. मुळापासून शेवटवरी अवघा आत्मारामची करी आणि विवरी येथा योग्य श्रीराम. पुढे संहार निरोपिला, श्रुती पाहिजे ऐकिला, इतक्या उपरी झाला समास पूर्ण श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे उभारणी निरूपणनाम समास 3. श्रीराम समर्थ. श्रीराम. श्रीराम समर्थ. प्रलय निरूपण. पृथ्वीस होईलांत, भूतास मांडेल कल्पांत, ऐसा समाचार साध्यंत शास्त्री निरोपिला श्रीराम. शतवरुषे अनावृष्टी, तेने जळेल हे सृष्टी, पर्वत माती ऐसी पृष्ठी भूमीची तरके श्रीराम. 12 कळी सूर्यमंडळा, किरणापासून निघती ज्वाळा, शतवरुषे भूगोळा दहन होये श्रीराम. सिंदूरवर्ण सुंदरा, ज्वाळा लागती फणीवरा, तो आहाळून सरारा विषवमी श्रीराम. त्या विषाच्या ज्वाळा निगती, तेने पाताळे जळती, महापावके भस्म होती पाताळ लोक श्रीराम. तेथे महाभूते खवळती, प्रळय वात सुटती, प्रळय पावक वाढती चहूकडे श्रीराम.
तेथे 11 रुद्र खवळले, 12 सूर्य कडकडिले, पावक मात्र एकवटले, प्रळय काळी श्रीराम. वायो बीजांचे तडाके, तेने पृथ्वी अवघी तरके, कठीणत्व अवघेची फाके चहूकडे श्रीराम. तेथे मेरूची कोण गणना, कोण सांभाळील कोणा, चंद्र सूर्य तारांगणा मूस झाली श्रीराम. पृथ्वीने विरी सांडिली, अवघी धगधगायमान झाली, ब्रह्मांडपटी जळोन गेली एकसरा श्रीराम. जळोनी विरी सांडिली, विशेष महावृष्टी झाली, तेने पृथ्वी विराली जळामध्ये श्रीराम. भाजला चुना जळी बिरे, तैसा पृथ्वीस धीर न धरे, विरी सांडुनिया त्वरे जळी मिळाली श्रीराम. शेषकुर्म वाराव गेला, पृथ्वीचा आधार तुटला, सत्व सांडून जळाला मिळवून गेली श्रीराम. तेथे प्रळय मेघ उचलले, कठीण घोषे गर्जिनले, अखंड विजा कडकडीले ध्वनी घोष श्रीराम. पर्वतप्राय पडती गारा, पर्वत उडती ऐसा वारा, निबिडतया अंधकारा उपमाची नाही श्रीराम. सिंधू नद्या एकवटल्या, नेनो नभी उणरी चवल्या, संधीच नाही धारा मिळाल्या अखंड पाणी श्रीराम. तेथे मचकूर्म सर्प पडती, पर्वता सारिखे दिसती, गर्जना होता मिसळती, जळात जळे श्रीराम. सप्तसिंधू आवरणी गेले, आवरण वेडे मोकळे झाले, जळरूप झालिया खवळले, प्रळय पावक श्रीराम. ब्रह्मांडा ऐसा तप्तलो हो, शोषी जळाचा समूह, तैसा जळास झाले पाहो अपूर्व मोठे श्रीराम. तेने आटोण गेले पाणी, असंभाव्य माजला वन्नी, तया वन्नीस केली झडपणी, प्रळय वाते श्रीराम. दीपास पालव घातला, तैसा प्रळय पावक विझाला, पुढे वायो प्रबळला असंभाव्य श्रीराम. उदंड पोकळी थोडा वारा, तेने वितळून गेला सारा, पंचभूतांचा पसारा आटोपला श्रीराम. महद्भूत मूळ माया, विस्मरणे वितुळे काया, पदार्थ मात्र राहावया ठाव नाही श्रीराम. दृश्य हल कालोळे नेले, जड चंचळ वितुळले, या उपरी शाश्वत उरले परब्रह्म ते श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे प्रळय नाम समास चौथा. श्रीराम समर्थ. श्रीराम श्रीराम समर्थ. कोणी एक दोघे जण, पृथ्वी फिरती उदासीन, काळक्रमणे लागुण कथा आरंभिली श्रीराम. दशक 20 समास 10 ओळ क्रमांक 26. झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ, अंतरी बिंबले श्रीराम. हिसेब झाला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा, साध्य होता साधनाचा ठाव नाही श्रीराम. स्वप्नी जे जे देखिले, ते ते जागृती उडाले, सहजचे निर्वाच्य झाले, बोलता नये श्रीराम. ऐसे हे विवेके जाणावे, प्रत्येक गुणेसी बाणावे, जन्ममृत्याच्या नावे शून्याकार श्रीराम. भक्तांचे निसाभिमाने, कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने, तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध, श्रवणद्वारे घेता शोध, मनन करत्यास विशद, परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक दोन्हीचे समास, साधके पहावे सावकास, विवरता विशेषा विशेष, कळो लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन, स्तवनाचे काय प्रयोजन, येथे प्रत्ययास कारण, प्रत्ययो पहावा श्रीराम. देहे तव पाचा भूतांचा, करता आत्मा तेथिचा, आणि कवित्व प्रकार मनुष्याचा, काशावरुणी श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे, आणि कवित्वची काय मानुषाचे, ऐशा अप्रमाण बोलण्याचे, काय घ्यावे श्रीराम. सकळ देह्याचा झाडा केला, तत्व समुदाव उडाला, तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम. ऐसी हे विचाराची कामे, उगेच भ्रमो नये भ्रमे, जगदेश्वरे अनुक्रमे सकळ केले श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. दासबोधाची आरती. वेदांत संमतीचा काव्य सिंधू भरला, श्रुतीशास्त्र ग्रंथ गीता साक्ष संगम केला, महानुभाव संत जनी अनुभव साखिला, अज्ञान जड जीवा
मार्ग सुगम झाला. जय जया दास बोधा ग्रंथराज प्रसिद्धा. आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा. जय जया दास बोधा. नवविधा भक्ती पंथे रामरूप अनुभवी. चातुर्य निधी मोठा माया चक्र उगवी. हरिहर हृदयींचे गुह्य प्रगट दावी. बद्धची सिद्ध झाले असंख्यात मानवी. जय जया दास बोधा ग्रंथराज प्रसिद्धा. आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा. जय जया दास बोधा. 20 दशकींचा अनुभव जो पाहे. नित्यनेम विवरिता स्वये ब्रह्माची होय. अपार पुण्य गाठी तरी श्रवण लाहे. कल्याण लेखकाचे भावगर्भ हृदयी. जय जया दास बोधा ग्रंथराज प्रसिद्धा. आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा. जय जया दास बोधा. सदा सर्वदा योग तुझा घडावा. तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता. रघुनायका मागणे हेची आता. सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा. पुढी घालितो संकटी स्वामी तैसा. हरिभक्तीचा घाव गाजे निशानी. नपेक्षी कदा रामदासाभिमानी. मुखी राम त्या काम बाधू शकेना. गुणे इष्टधारिष्ट त्याचे चुकेना. हरिभक्त तो शक्त कामास मारी. जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी. हनुमंता मुची कुडवल्ली. राममंडपा वेला गेली. श्रीराम भक्तीने फळली. रामदास बोले या नावे. आमुचे कुळी हनुमंत. हनुमंता मुचे मुख्य दैवत. तया वीणा मुचा परमार्थ. सिद्धिते न पवे सर्वथा. साह्यामासी हनुमंत. आराध्य दैवत श्री रघुनाथ. श्री गुरु श्रीराम समर्थ. काय उणे दासासी. दाता एक रघुनंदन. वरकडलंडी देईल कोण. तया सोडून आम्ही जन. कोणाप्रती मागावे. म्हणोणी आम्ही रामदास. श्रीरामचरणी अमुचा विश्वास. कोसळोणी पडो हे आकाश. आनिकाची वासन पाहू. स्वरूप संप्रदाय अयोध्या मठ. जानकी देवी श्री रघुनाथ दैवत. मारुती उपासनाने मस्त. वाढविला परमार्थ रामदासी. स्वधामासी जाता महाराम राजा. हनुमंत तो ठेविला याची काजा. सदा सर्वदा रामदासासी पावे. खळी गांजिता ध्यान सांडोणी धावे. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां. लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. नमो आदिबोधात्मरूपा परेशा. नमो हंसनारायणा निर्जरेशा. नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा. नमो मारुती रामदासाभिरामा. ध्यान करू जाता मन हरपले. सगुणी जाहले गुणातीत. जेथे पाहे तेथे राघवाचे ठाण. करी चापबाण शोभतसे. राम माझे मणी राम माझे ध्यानी. शोभे सिंहासनी राम माझ्या. रामदास म्हणे विश्रांती मागणे. जीवीचे सांगणे हितगुज. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे. वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय. सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.